मागील दावा मिलीभगतचा होता. प्रतिवादीने न्यायालयाची फसवणूक केली, महत्वाचे तथ्य दडवले, हुकूम रद्द केला, याचिका मंजूर केली. काही माणसं ही अतिशय हुशार असतात, परंतु ते त्यांची हुशारी चांगल्या कार्यासाठी लावण्याऐवजी ते नेहमी वाईट कार्यासाठी लावतात. आणि विशेषतः जेव्हा एखादी मिळकत बळकावायची असते, एखादी मिळकत हडप करायची असते, त्यावेळी तर अशा लोकांचा दिमाग फार चालतो. बऱ्याच वेळा आपल्या पाहण्यात येतं की अगदी माननीय न्यायालयामध्ये दावे दाखल करूनसुद्धा माननीय न्यायालयामार्फत तडजोडी करून घेतात, हुकूमनामे करून घेतात आणि त्या हुकूमनाम्याच्या आधारे मीच त्या मिळकतीचा मालक आहे असे म्हणून अगदी मिळकतीच्या मालमत्ता पत्रिकेवर नावेसुद्धा लावतात. तर माननीय न्यायालयाचा एखादा हुकूमनामा झाला तर तो हुकूमनामा मुळातच बेकायदेशीर असतो का? असे कोणते हुकूमनामे आहेत जे मुळातच बेकायदेशीर असतात?